कंटिन्यू करते. द मराठी ऑडिओ बुक आहे द अल्केमिस्ट. ओके. अविश्वसनीय. समोर पसरलेलं ओॲसिस पाहून तरुणाचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने एकदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलं होतं की ओॲसिस म्हणजे ताडाच्या काही झाडांना वेढलेली एक विहीर, परंतु त्यांच्या समोर मैलोनमैल ओॲसिस पसरलं होतं. स्पेनमधल्या काही शहरांपेक्षा ते मोठं होतं. तिथे 300 विहिरी, ताडाची 50,000 झाडं आणि अगणित रंगीत तंबू होते. किमयागाराला भेटायला उतावीळ झालेल्या इंग्लिश गृहस्थाने म्हटलं, 1001 नाईट्स याचीच आठवण येते. आलेल्या तांड्यांभोवती तिथल्या मुलांनी गर्दी केली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल लपत नव्हतं. वाटेत कुठे युद्ध सुरू होतं का हे जाणून घेण्याची उत्सुकता तिथल्या पुरुषांना होती, तर आलेल्या व्यापाऱ्यांनी आणलेलं कापड-चोपड आणि मौल्यवान रत्नात तिथल्या स्त्रियांना रुची होती. प्रवास सुरू झाल्यापासून आजवर अनुभवली वाळवंटातील शांतता आता स्वप्नात भासत होती. तांड्यातील प्रवासी सतत मोठ्याने ओरडत, बोलत आणि हसत होते. तोवर केलेला वाळवंटातला प्रवास म्हणजे त्याच्यासाठी जणू आध्यात्मिक जगाची सफर होती. ती संपवून पुन्हा एकदा सामान्याच्या जगात परत आल्याचा विलक्षण आनंद त्यांना झाला होता. वाळवंटात असताना त्यांनी अतिशय काळजी घेतली होती, परंतु ओॲसिसमध्ये काळजी घेण्याचं प्रयोजन नव्हतं, कारण ओॲसिस नेहमी तटस्थ क्षेत्र मानलं जाईल. तिथल्या रहिवाशांमध्ये स्त्रिया आणि मुलांची संख्या अधिक असे. वाळवंटात अनेक ओॲसिस असले तरी टोळ्यांमधील युद्ध फक्त वाळवंटात होतं. ओॲसिस ही फक्त आश्रय घेण्याची जागा होती. तांडा प्रमुखाने मोठ्या कष्टाने आपल्या लोकांना एकत्र करून योग्य सूचना दिल्या. टोळ्यांमधली युद्ध थांबेपर्यंत त्यांचा समूह तिथेच मुक्काम करणार होता. ते अभ्यागत असल्यामुळे तिथल्या रहिवाशांच्या राहण्याच्या जागेतच त्यांना पथारी पसरावी लागणार होती. त्यांना सर्वोत्तम जागा मिळणार होती हे निर्विवादपणे खरं होतं. पाहुणचाराचा हा सर्वात महत्त्वाचा नियम होता. प्रामुख्याने तांड्यातील प्रत्येकाकडून त्याची हत्यार गोळा केली. त्याचे स्वतःचे पहारेकरही त्यातून सुटले नाहीत. टोळी प्रमुखाने ठरवून दिलेल्या माणसाकडे ही हत्यार जमा केली गेली. प्रमुखाने समजावलं, हा युद्धाचा नियम आहे. ओॲसिसमध्ये कुठल्याही सैनिक तुकडीला आश्रय दिला जाणार नाही. तितक्यात इंग्लिश गृहस्थाने आपलं क्रोमचं रिव्हॉल्वर बॅगेतून बाहेर काढत हत्यार गोळा करणाऱ्या माणसाच्या हातात दिलं. तरुणाने आश्चर्याने विचारलं, रिव्हॉल्वर कशासाठी? त्यामुळे मला इतरांवर विश्वास ठेवणं सोपं जातं, इंग्लिश गृहस्थाने उत्तर दिलं. तरुणाच्या मनात आता त्याच्या खजिन्यांबद्दल विचार घोळू लागले होते. जसं तो स्वप्नाच्या जवळ जात होता तसं एक गोष्ट कठीण होऊ लागली होती. वृद्ध राजाने उल्लेख केलेलं प्रारंभिक नशीब बहुधा आता कार्यरत नव्हतं. तो स्वप्नाचा पाठपुरावा करत असताना त्याच्या सातत्याची आणि धैर्याची सतत कसोटी पाहिली जात होती. म्हणून त्याला घाई करून किंवा धीर सोडून चालणार नव्हतं. ईश्वराने त्याच्या मार्गावर मागे सोडलेल्या खुणा आणि संकेत कदाचित उतावीळपणाच्या नादात त्याच्याकडून दुर्लक्षित केले गेले असते. ईश्वराने त्यांना माझ्या मार्गात आणून ठेवलं आहे, हा विचार मनात येताच त्यालाच नवल वाटलं. हे संकेत म्हणजे या जगाची कारणी आहे, असा त्याचा आजवर समज होता. या जगात आपण झोपतो, खातो, प्रेमाची मागोवा घेतो, एखादं काम शोधतो, तसेच हे संकेत असावे असं त्याला वाटलं होतं. त्याने प्रत्यक्षात कोणती कृती करावी हे निदर्शनास आणून देण्यासाठी ईश्वराने भाषेच्या स्वरूपात त्याची पेरणी केली आहे, असा विचार या आधी त्याच्या मनात कधीच आला नव्हता. उगाच अधीरता नको, त्याने स्वतःला बजावलं. सारवानाने म्हटल्याप्रमाणे खाताना खाण्याच्या आणि चालताना चालण्याचाच विचार केला पाहिजे. ओॲसिसला पोहोचल्यावर तांड्यातील प्रत्येकजण फार पटकन निद्राधीन झाला. गेल्या कित्येक दिवसांच्या खडतर प्रवासांमुळे सगळे थकले होते. इंग्लिश गृहस्थही त्याला अपवाद नव्हता. तरुणाला झोपायला मिळालेली जागा त्यांच्या मित्रांपासून बरीच दूर होती. त्याच्याच वयाच्या 5 तरुणांबरोबर तो एक तंबूत दाटीवाटीने झोपला होता. संपूर्ण आयुष्य वाळवंटात काढलेल्या या तरुणाच्या याच गोष्टी ऐकण्यात आणि नगराची माहिती जाणण्यात स्वारस्य होतं. त्याचं म्हणणं मान्य करत तरुण त्यांना आपलं मेंढपाळ आयुष्याबद्दल सांगू लागला. काच समान दुकानात असलेल्या अनुभवाबद्दल तो त्याच्याशी बोलणार तितकं इंग्लिश गृहस्थ त्याला शोधत तिथे आला. त्याला हातात धरून बाहेर नेत तो म्हणाला, अरे हे काय, सकाळपासून तुला शोधतो आहे मी.
तो किमयागार कुठे राहतो ते शोधून काढायला मला मदत कर बरं. दोघं मिळून एक एक तंबू पालथा घालू लागले. ओॲसिसमध्ये राहणाऱ्या इतरांपेक्षा किमयागाराचं राहणीमान नक्कीच वेगळं असणार असं त्याला वाटलं. कदाचित त्याच्या तंबूत सतत भट्टी पेटलेली असणार. त्याची ओॲसिस पालथं घालण्याचा चंग बांधलेला ओॲसिसचा प्रचंड आकार तोवर त्याच्या लक्षात आला नव्हता. मधल्या एका विहिरीजवळ बसत इंग्लिश गृहस्थ म्हणाला, छे छे, जवळजवळ संपूर्ण दिवस वाया घालवला आपण. त्याच्या बाजूला बसत तरुणाने सुचवलं, कोणाला तरी विचारून पाहायला काय हरकत आहे. आपण ओॲसिसमध्ये का आलो आहेत याचं खरं कारण कुणाला सांगण्याची इंग्लिश गृहस्थाची इच्छा नव्हती आणि द्विधा मनस्थिती झाली. शेवटी त्याने तरुणाच्या प्रस्तावाला होकार दिला. अरबी भाषेवर असलेलं तरुणाचं प्रभुत्व लक्षात घेऊन त्याने चौकशी करावी असं ठरलं. तितक्यात विहिरीवर पाणी भरायला एक स्त्री आली. बकरीच्या कातडीपासून बनवलेली पखाल तिच्या हातात होती. ताई नमस्कार, या ओॲसिसमध्ये किमयागार कुठे राहतो ते आम्ही शोधत आहोत. तुम्ही सांगू शकता का? असं कोणी आपल्याला माहिती नाही, असं घाईने सांगून ती स्त्री तिथून निघून गेली. जाण्याआधी त्या तरुणाला तिने सूचना केली, काळ्या पोशाखातल्या स्त्रियांशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, त्या विवाहित असतात. तिथल्या परंपरा तूही पाळायला हवात. इतकं बोलून ती निघून गेली. इंग्लिश गृहस्थ आता नाउमेद झाला. एवढा प्रदीर्घ प्रवास करून त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. तरुणालाही वाईट वाटलं. त्याचा मित्र आपल्या नियतीचा मागोवा घेत होता. वृद्ध राजाने म्हटल्याप्रमाणे जेव्हा कोणी आपल्या नियतीचा मागोवा घेऊन पाहतं तेव्हा संपूर्ण विश्व त्याला यश मिळावं म्हणून एकवटतं. वृद्ध राजांचं म्हणणं खोटं कसं असेल? तरुण म्हणाला, मी आजवर कधी किमयागाराबद्दल ऐकलं नाही, तसंच इथे कोणी ऐकलं नसेल. हे ऐकताच इंग्लिश गृहस्थाचे डोळे चमकले. तो उत्तेजित स्वरात म्हणाला, अगदी बरोबर, हेच कारण असेल. कदाचित इथल्या कुणालाही किमयागाराबद्दल काहीच माहिती नसेल. लोकांचं आजवर कोण बरं करतं ते शोधून काढण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर काळ्या कपड्यातल्या कितीतरी स्त्रिया विहिरीवर पाणी भरायला आल्या. इंग्लिश गृहस्थाने आग्रह धरला तरी तरुण त्यांच्याशी बोलला नाही. नंतर तिथे एक पुरुष आला. तरुणाने पटकन विचारलं, लोकांचं आजारपण दूर करणारा कोणी इथे आसपास आहे का? या परकांना पाहून तो माणूस घाबरला. तो चाचरत म्हणाला, आमचं आजारपण अल्ला बरं करतो. त्यानंतर कुराणातील काही आयते म्हणत त्याने तिथून काढता पाय घेतला. तेवढ्यात दुसरा माणूस तिथे आला. तो थोडा वयस्कर होता. त्याच्या हातात बादली होती. त्याला पाहतच तरुणाने मगाचाच प्रश्न केला. त्यावर त्या अर्भाने विचारलं, अशा प्रकारचा माणूस का शोधायचा आहे तुला? तरुण म्हणाला, माझा हा जो मित्र आहे तो कित्येक महिन्याचा प्रवास करून केवळ त्या माणसाला भेटायला इथवर आला आहे. थोडा वेळ विचार करून अरब बोलू लागला, ओॲसिसमध्ये असा कोणी खरोखरच असेल तर इथे एकजण आहे तसा तो अतिशय शक्तिशाली आहे. टोळी प्रमुखांसुद्धा त्याच्या गरजेनुसार त्याला भेटता येत नाही. त्याची इच्छा असेल तरच तो इतरांची भेट घेतो. युद्ध संपेपर्यंत इथेच थांबा. त्यानंतर मात्र मुक्याटाने तांड्यांबरोबर निघून जा. ओॲसिसच्या जीवनपद्धतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणत तो तिथून रवाना झाला. इंग्लिश गृहस्थाला अत्यंत झाला. ते दोघं अगदी योग्य मार्गावर होते. सरतेशेवटी एक तरुण तिथे आली. तिच्या अंगावर काळं वस्त्र नव्हतं, म्हणजेच तिच्याशी बोलता येणार होतं. तिने खांद्यावर घागर घातली होती. तिच्या डोक्यावर ओढणी असली तरी चेहरा झाकलेला नव्हता. पटकन पुढे हात तरुणाने तिला किमयागाराबद्दल विचारणी केली. त्या क्षणी काळ जणू थांबलेला आहे असं त्याला भासलं. जणू जगतात्मा त्याच्या अंतरंगात प्रवेश करता झाला होता. तिच्या काळ्याभोर डोळ्यांकडे त्याने रोखून पाहिलं. हसावं की गप्प राहावं या संभ्रमात तिने ओठांची किंचित मुरड घातली होती. त्या क्षणी त्याला जगभर बोलल्या जाणाऱ्या निशब्द भाषेचा अदीम अर्थ जाणवला. अशी भाषा जी वाळवंटाहून अधिक पुरातन, दोन नजरा परस्परांना भिडतात एक समान बलाने दोन्ही एकत्र कार्य करणारी भाषा. त्या दोघांबाबत नेमकं हेच घडलं होतं. ती हसली हा नक्कीच संकेत होता. आधी मेंढ्यांच्या कळपात, नंतर पुस्तकाच्या पानात, मग वेगवेगळ्या क्रिस्टलमध्ये आणि शेवटी वाळवंटात.
त्याला जाणीव नसली तरी आयुष्यभर तो याच संकेताची वाट पाहत होता. ही जगाची शुद्ध भाषा होती. तिथे कुठल्या स्पष्टीकरणाची आवश्यकता होती. अमर्याद काळ पोटातून प्रवास करताना विश्वाला जशी कुणाचीही गरज नसते तशीच या भाषेलाही गरज नव्हती. त्या क्षणी आपण आयुष्यातील एकमेव स्त्रीच्या सान्निध्यात उभं असल्याची हार्दिक भावना व तरुणाला मनोमन सुखावून गेली. त्याने चकार शब्दही उच्चारला नाही तरीसुद्धा त्याच्या मनातला प्रत्येक विचार आपसूक तिच्यापर्यंत पोचला. त्याला जे जाणवलं होतं ते तिलाही जाणवलं होतं. जगातील इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा या बाबीची त्याला निखळ खात्री पटली. कुठल्याही स्त्रीशी जन्मभराची बांधिलकी स्वीकारण्या अगोदर तिला भेटणं, समजून घेणं आणि तिच्या प्रेमात पडणं अत्यावश्यक आहे, हे त्याला त्याच्या पालकांनी आणि आजी आजोबांनी ठासून सांगितलं होतं. कदाचित जी भाषा विश्वाची ज्याला येते त्याला प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट होते. या जगाच्या अफाट पसारात आपल्यासाठी नेमकं कोण आणि कुठे थांबलं आहे हे सहज जाणून घेता येतं. मग ते ऐन वाळवंट असो की एखादं गजबजलेलं नगर, अशा दोन व्यक्ती एकमेकांसमोर येऊन त्याची दृष्टानुदृष्ट होताच भूतकाळ आणि भविष्यकाळाचे सर्व संदर्भ पुसले जातात. त्याचं महत्त्व वाटेनासे होतं. नजरानजर होण्याचा तेवढा एकमेव क्षण फक्त महत्त्वाचा असतो. या सूर्याखाली आकाराला आलेली प्रत्येक गोष्ट एकाच कुशल हाताच्या बोटांनी लिहिली असल्याची विस्मयकारक जाणीव होते. या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक जुळा आत्मा निर्मित आणि निर्मिला असतो आणि तोही प्रेमही जाग करतो. हे प्रेम नसेल तर स्वप्न निरर्थक ठरतात. मकतूब तरुणाच्या मनात आलं. त्याला गदागदा हलवत भाणावर आणत इंग्लिश गृहस्थ म्हणाला, पुढे होऊन तिला विचार की. तरुण पाऊलभर पुढे सरकला. ती हसली, तोही हसला. तुझं नाव काय? त्याच्यावरची नजर काढत तिने उत्तर दिलं, फातिमा. माझ्या देशात काही स्त्रियांचे हेच नाव आहे. प्रेषिताच्या लेकीचं नाव आहे ते. तिने चटकन माहिती पुरवली. स्वारी करणाऱ्यांनी हे नाव सर्व दूर पोहोचवलं आहे. हे सांगताना त्या सुंदर स्वरात अभिमान होता. इंग्लिश गृहस्थाने तरुणाले बोटाने ढोसलं. त्याबरोबर भाणावर येत तरुणाने तिला लोकांचा आजार बरा करू शकणाऱ्या माणसांबद्दल विचारलं. ती म्हणाली, त्याला जगाची सर्व गुपित ठाऊक आहे. वाळवंटातील भूत राक्षसांची तो संवाद साधू शकतो. हे भूत आणि राक्षस म्हणजे बऱ्या आणि वाईटाचे आत्मे होते. दक्षिण दिशेकडे बोट दाखवत तरुणी म्हणाली, तो चमत्कारिक माणूस तिकडे राहतो. मग पटकन आपली घागर भरून घेत ते तिथून निघून गेली. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच इंग्लिश गृहस्थाने तिथून काढता पाय घेतला होता. क्षणही न दवडता तो आता किमयागाराला हुडकून काढणार होता. तरुण मग कितीतरी वेळ एकटाच विहिरीपाशी बसून राहिला. तारीफामध्ये असताना लिव्हेंटर वाऱ्याच्या झुळकीने त्याच्यापर्यंत या स्त्रीचा गंध वाहू आणला होता. तिच्या अस्तित्वाची जाणीव होऊन ती प्रत्यक्ष भेटण्याआधी तो तिच्या प्रेमात पडला होता. तिच्यावरच्या प्रेमापोटी या जगातला प्रत्येक खजिना शोधण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी येणार होतं, हेही तो जाणून होता. ती भेटावी या आशेने दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याच्या विहिरीपाशी आला. नवल म्हणजे इंग्लिश गृहस्थ तिथे बसून वाळवंट न्याहाळत होता. कालची दुपार आणि संध्याकाळची मी त्याची वाहट पाण्यात घालवली. आभाळात तारे दिसू लागल्यावर तो आला. मला कशाचा शोध आहे हे सांगितल्यावर त्याने मला विचारलं की मी आजवर शिशानं परिवर्तन सोन्यात कधी केलं आहे का? नेमकं तेच शिकायला मी आलो आहे असं मी त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, जा आणि प्रयत्न कर. त्या व्यतिरिक्त चकार शब्दही त्याने उच्चारला नाही. त्यावर तरुण काय बोलणार? बिचारा इंग्लिश गृहस्थ. केवढं मोठं वाळवंट तुडवून तो इथे आला होता. आजवर वारंवार केलेली कृती पुन्हा कर हे ऐकण्या वाचून त्याच्या पदरात दुसरं काहीही पडलं नाही. तो मार्दवाने इंग्लिश गृहस्थ म्हणाला, मग कर प्रयत्न. तेच करणार आहे मी. आता ताबडतोब मला कामाला लागतो बघ. इंग्लिश गृहस्थ तिथून निघून गेला. तितक्यात फातिमा पाणी भरायला आली. तिने आपली घागर भरून घेतली. आता ती निघणार तेवढ्यात तरुण म्हणाला, तुला एक सांगायचं होतं. तेवढ्यासाठी मी परत आलो आहो. तू माझी बायको व्हावीस अशी माझी इच्छा आहे. माझं प्रेम जडलं आहे तुझ्यावर. हे ऐकताच तरुणाच्या हातून घागर निसटली. सगळीकडे पाणी सांडलं. मी रोज इथे बसून तुझी वाट पाहीन. पिरॅमिडच्या जवळ कुठेतरी असलेल्या खजिन्याच्या शोधात मी वाळवंट पार करून इथवर आलो.
युद्ध मला शापासारखं वाटलं होतं, पण त्या युद्धामुळेच तू मला भेटलीस म्हणून ते आता आशीर्वादाप्रमाणे वाटू लागलं आहे. तरुणीने संयमाने उत्तर दिलं, एक ना एक दिवस युद्ध संपेल. भोवतालच्या तांडाच्या दाट झाडीकडे तरुणाने पाहिलं. तो पुन्हा एकदा पूर्वीसारखा मेंढपाळ होऊन शकत होता. त्याच्या खजिनापेक्षा फातिमा अधिक महत्त्वाची होती. त्याच्या मनातले विचार ओळखल्यागत ती म्हणाली, जमाती नेहमी खजिनाच्या शोधात असतात. इतकं बोलून घागर पुन्हा भरून घेत ती तिथून निघून गेली. त्यानंतर तरुण रोज विहिरीपाशी येऊन तिला भेटत राहिला. मेंढपाळ म्हणून घालवलेलं आजवरचं आयुष्य, वृद्ध राजा, काच सामानाचं दुकान ह्याबद्दल तो तिच्याशी भरभरून बोलत असे. त्या दोघांचं मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. तिच्याबरोबर घालवलेला रोजचा 15 मिनिटाचा काळ त्याच्या लेखी फार महत्त्वाचा होता. उरलेला दिवस मात्र सरता सरत नसे. ओआसिसमध्ये येऊन जवळपास 1 महिना झाल्यावर तांड्यांच्या टोळी प्रमुखाने सर्वांना एकत्र केलं. सगळे जमताच तो बोलू लागला, हे युद्ध कधी संपेल हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवू शकणार नाही. कदाचित वर्षानुवर्षे युद्ध सुरू राहील. दोन्ही बाजू तुल्य बळ आहेत आणि जिंकण्याचं महत्त्व दोघांनाही सारखंच आहेत. हे युद्ध बऱ्याच वाईटाचं नाही. सत्तेला समतोल साधण्यासाठी ही लढाई लढली जात आहे. अशा वेळेस ईश्वर दोन्ही बाजूंना असतो. म्हणूनच अशा लढाया दीर्घकाळ चालतात. त्यानंतर जो तो आपल्या आपल्या तंबूत परत गेला. त्या दिवशी दुपारी तरुण फातिमाला भेटायला गेला. सकाळी झालेल्या चर्चेची माहिती त्याने तिला दिली. फातिमा म्हणाली, आपली भेट झाल्यावर दुसऱ्या दिवशी तू मला सांगितलंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यानंतर तू मला जगतभाषा आणि जगतात्मा यांविषयी शिकवलंस. त्यामुळे मी आता तुझा एक हिस्सा झाले आहे. तिच्या आवाजाचा नाद तरुणाने कानात ठसवून साठवून घेतला. ताड्याच्या वाडीत गुंजणाऱ्या वाऱ्याच्या नादाहून तिच्या नादाला अधिक गोडवा आणि सौंदर्य होतं. या ओॲसिसमध्ये तुझी वाट पाहत मी कित्येक काळ तिष्ठत आहे. माझा भूतकाळ, माझ्या रूढी परंपरा, स्त्रियांनी कसं वागावं याबद्दल वाळवंटातील पुरुषांच्या असलेल्या अपेक्षा या साऱ्यांचं मला आता विस्मरण झालं आहे. एक ना एक दिवस हे असलेल्या अपेक्षा आणि म्हणजे की वाळवंट माझ्यासाठी सुरेख भेट आणणार असल्याचं स्वप्न मी अगदी लहानपणापासून जोपासलं होतं. तुझ्या रूपात ती भेट मला मिळेल, माझी स्वप्नापूर्ती पूर्ण झाली आहे हे ऐकताच पुढे होऊन तिचे हात हातात घ्यायची तरुणाला इच्छा झाली. परंतु तिने दोन्ही हातांनी घागर पकडली होती. ती बोलू लागली, तुझी स्वप्न, वृद्ध राजा आणि तुझा खजिना याबद्दल तुला सांगितलंस. संकेताबद्दलही तू बोललास. या संकेताबद्दल तू माझ्यापर्यंत येऊन पोचलास. म्हणूनच मला आता कशाची भीती नाही. तुझ्या स्वप्नांचा आणि ज्याला तू नियती म्हणतोस मीच त्याचा एक भाग आहे. त्यामुळेच तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावीस असं मला वाटतं. युद्ध संपेपर्यंत थांबावं लागलं तरी काही हरकत नाही. परंतु तुझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुला त्याआधी रवाना व्हावं लागलं तर तू थांबू नयेस. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकड्यांमध्ये बदल होत असला तरी वाळवंटात कुठलाही बदल होत नाही. आपल्या दोघांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम त्या वाळवंटासारखं आहे. मक्तूब, तिने म्हटलं, मी जर खरोखरच तुझ्या स्वप्नांचा भाग असेन तर एक ना एक दिवस तू परत येशील. त्या दिवशी तिचा निरोप घेतल्यावर तरुणाला फार दुःख झालं. त्याच्या परिचयाच्या विवाहित मेंढपाळाचा विचार त्याच्या मनात आला. घर सोडून दूर जावं लागणार आहे हे आपापल्या बायकोला पटवून देणं फार जवळ गेलं होतं. प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर सतत राहण्याची अपेक्षा प्रेमापोटीच निर्माण होत होती. दुसऱ्या दिवशी फातिमा भेटताच त्याने हा विचार की तिला बोलवून दाखवला. ती हसून म्हणाली, हे वाळवंट अनेकदा आमची माणसं आमच्यापासून दूर नेत. कित्येकदा त्यापैकी अनेक जण परत येत नाहीत. ठाऊक आहे आम्हाला हे सगळं. त्याची सवय झाली होती. जी माणसं परत येत नाही ती एखाद्या ढगाचा किंवा मग खोल दऱ्यांमधून दडणाऱ्या प्राणांच्या कातडीचा किंवा पृथ्वीवर वाहत येणाऱ्या पाण्याचा हिस्सा बनतात. ते प्रत्येक गोष्टीचा हिस्सा बनतात. ते जगतात्मा होतात. काही पुरुष परत येतात. त्यांच्या स्त्रियांना खूप आनंद होतो. स्वाभाविकच असतं ते एक ना एक दिवस आपला माणूस परतून येईल अशी वेडी आशा प्रत्येकीच्या मनात असते. अशा आनंदी स्त्रियांकडे पाहून पूर्वी मला
असूया वाटायची. आता मात्र मी सुद्धा त्यांच्यापैकी एक होणार, वाट पाहणार आहे. मी या वाळवंटात काढलेली स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे. इथल्या रेतीच्या ढिगाऱ्यांना नानाविध आकार देणाऱ्या वाऱ्यांप्रमाणे माझ्या नवऱ्यानेही मुक्तपणे भटकावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी गरज पडली तर मी ते सत्यसुद्धा स्वीकारेन की तो ढगाचा किंवा प्राण्यांचा किंवा वाळवंटातील पाण्याचा अंश झाला आहे. तरुण आता इंग्लिश गृहस्थात शोधात गेला. फातिमाबद्दल त्याला सांगायची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. इंग्लिश गृहस्थाने त्याच्या तंबूबाहेर भट्टी बांधल्याचं पाहून तरुणाला आश्चर्य वाटलं. विचित्र आकाराची ती भट्टी धडधडून पेटली होती. तिच्या वरच्या भागात चंचू पात्र तापत ठेवलं होतं. इंग्लिश गृहस्थाने टक लावून आभाळाकडे पाहिलं. पूर्वी पुस्तक वाचताना त्यांच्या डोळ्यात जी चमक असायची त्याहून अधिक चमक आता जाणवत होती. तो सांगू लागला, हा माझ्या कामाचा पहिला टप्पा आहे. मला आधी गंधक वेगळं काढावं लागणार आहे. कितीही वेळा अपयश आलं तरी पाय मागे घेऊन चालणार नाही. महत्त्वकार्य करण्यासाठी मी आजवर बिचकत होतो, कारण मला अपयशाची भीती वाटत होती. किमान 10 वर्षापूर्वी मी जे सुरू करू शकलो असतो ते करायला मी आता सुरुवात केली आहे. पण निदान वाट पाहण्यास 20 वर्षे वाया घालवली नाही, म्हणून मला नक्कीच आनंद वाटतो आहे. एकीकडे तो भट्टीत लाकडं सारत होता. मावळतीच्या सूर्यकिरणांनी वाळवंटाला गुलाबी छटा आली होती. तरुणाने त्याचा निरोप घेतला आणि वाळवंटाच्या शांततेत आपल्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात का हे पाहण्यासाठी तडक आत घुसण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात दाटली. थोडा वेळ तो आसपास भटकत राहिला. वाऱ्याच्या नाद कानात साठवत पायाखालच्या प्रत्येक खडकाचा स्पर्श त्याने अनुभवला. इथे तिथे विखुरलेले शंख शिंपले पाहून त्याच्या लक्षात आलं की कोणी एकेकाळी इथे समुद्र असणार. तिथल्याच एका थोड्या खडकावर बसत तो क्षितीज न्याहाळू लागला. तो आता मंत्रमुग्ध झाला होता. प्रेम आणि मालकी भावना या दोन्हीला वेगळं करू पाहण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, पण त्याला त्यात अपयश आलं. फातिमा वाळवंटातली स्त्री होती. या वाळवंटाकडूनच तो काही गोष्टी समजावून घेऊ शकला असता. विचारात गडलेला असताना अचानक त्याला त्याच्या वरच्या बाजूला हालचाल जाणवली. त्याने पटकन वर पाहिलं. भैरी ससाण्याची जोडी आकाशात उंच उंच उडत होती. वाऱ्याच्या झोतावर तरंगणाऱ्या बहिरी ससाण्यांकडे तो पाहत राहिला. त्यांच्या त्या उडण्यात कुठलीही विशिष्ट धाटणी दिसून येत नव्हती. असं असूनही त्यात काहीतरी विशिष्ट अर्थ आहे असं तरुणाला जाणवलं होतं. तो अर्थ त्याच्या लक्षात येत नव्हता. त्यांच्या हालचाली निरखत त्याने अर्थ काढण्याचा बराच प्रयत्न केला. मालकी हक्क न जतवता प्रेम कसं असतं याचा अर्थ कदाचित या वाळवंटातील पक्ष्यांनी त्याला समजावून सांगितला असता.